हॅलो गाईज, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे लेआउट टॅब. आणि लेआउट टॅब मध्ये आपण पेज सेटअप कसं करायचं, पॅराग्राफ यूज कसं करायचं, अरेंजमेंट कसं करायचं ते आपण इथं शिकणार आहोत. ठीक आहे, तर आपण लेआउट टॅब मधून मार्जिन आता पाहू. आता मार्जिन कसं राहते बघा, या ठिकाणी हा जो आपला डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटचा जो बाजूने स्पेस दिलेला आहे, इथून आहे इकडून पण दिलेला आहे, म्हणजे टॉप साईडनं, राईट साईडनं आणि लेफ्ट साईडनं आणि बॉटम साईडनं, म्हणजे पेजच्या चारही बाजून जिथे गॅप असतो त्याला काय म्हटलं ते मार्जिन. आणि हा पेजचा लेआउट आपण कसं आहे ते पण समजून घेऊ. हॉरिझॉन्टली दिसत आहे इथे बघा, मार्जिन मध्ये जातो. कोणता ऑप्शन आहे तुम्हाला? मार्जिन. आता मार्जिन बघा, तुम्हाला जर असं ओळखायला येत नसेल तर तुम्हाला मी इथं हायलाइट करून दाखवतोय. ते इथं लाईन वगैरे आलेल्या आहेत बघा, चारही बाजून लाईन आहे. आणि हा जो मधला एरिया आपला टेक्स्ट साठी असतो, बाकीचा एरिया आपल्या मार्जिन साठी. ठीक आहे, चला इथं क्लिक करतोय पहा. क्लिक केलं तिथं लास्ट कस्टम सेटिंग दिलेलं आहे, नॉर्मल मार्जिन आहे, नॅरो मार्जिन आहे, मॉडरेट आहे. आणि जसं तुम्ही या ठिकाणी जर नॉर्मल आहे ऑलरेडी, नॅरो केलं तर बघा टेक्स्ट काय होतं, टेक्स्ट त्या आपल्या डॉक्युमेंटचा जो पेजेसचा एरिया आहे ते कमी होऊन राहिलं आहे. ठीक आहे का नाही? आणि इथे जर तुम्हाला अजून कस्टमाइज करायचं असेल तर कस्टम मार्जिन खाली ऑप्शन दिलाय बघा. कस्टम मार्जिन चांगलं हे करा. ठीक आहे, चांगलं लक्ष द्या. कस्टम मार्जिन मध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला टॉप मार्जिन आहे, लेफ्ट आहे, बॉटम आहे, राईट आहे. आता तुम्हाला लेफ्ट साईडला किती पाहिजे? मला कमी पाहिजे लेफ्ट साईड, 2. बॉटम 2, ठीक आहे, राईट 2 आणि टॉप. बघ गटर पण मार्जिन आहे का नाही मित्रांनो? गटर तो वाला नाही मित्रांनो, तुम्ही समजतात. गटर हा तुम्हाला हा एरिया वगैरे थोडासा स्क्रोलिंग टाईप मध्ये दिसतो, बाइंडिंग सारखं. बट बाइंडिंग नाही आहे, तो एक्स्ट्रा स्पेस सोडण्यासाठी यूज केली जाते. बट मी गटर नाही ठेवणार आहे. ठीक आहे, आपण मार्जिन यूज केलो, मार्जिन यूज केलेला आहे या ठिकाणी. मी इथं ओके करतोय बघा, ते अजून कॉर्नर मध्ये गेलेले आहे. मी जर नॉर्मल करून घेतो एकदा परत, नॉर्मल मार्जिन. आता पेज जो आहे हा बघा हॉरिझॉन्टल पेज आहे, परंतु मला व्हर्टिकली पेज पाहिजे, म्हणजे या ठिकाणी पोर्ट्रेट म्हणतात त्याला. इथे जायचं, पोर्ट्रेट दिलाय बघा, पोर्ट्रेट. पोर्ट्रेट मध्ये पेज कसं आहे बघा, लक्ष द्या. थोडं झूम कमी करू वाटलं, हे बघा असं पेज येते. आणि जर या ठिकाणी लँडस्केप केलं ओरिएंटेशन, तुम्हाला असं पेज येते. पोर्ट्रेट ठेवलेला आहे आणि झूमिंग कमी असल्यामुळे 2 पेज आलेले तुम्हाला इथं दिसत आहे. आता साईज आहे, काय आहे? साईज. हे बघा साईज. साईज मध्ये जसं मी इथं क्लिक करणार, लेटर साईज, टॅबलेट साईज, लिगल साईज, स्टेटमेंट. आता बघा लिगल साईज थोडं लांब असते बघा. इथं क्लिक केलं मी, पेज बघा काय झालं. तुम्हाला इथे मी झूमिंग कमी करून दाखवतो. इथं राईट साईडला झूमिंगचा एरिया हा बघा, एवढा सारा मोठा पेज झालेला आहे. आणि A4 साईज बघा कसं होतं, एवढं. पण या ठिकाणी तुम्ही अधिकच कस्टमाइज करायचं, मोर पेपर साईज आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर इथे एक डायलॉग बॉक्स पण पेज सेटअप, आणि इथं पेजेसच्या टायटल मध्ये तुम्हाला साईज इथून पण निवडायचं, लिगल, स्टेटमेंट, एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे, A4, A3, A5, B4, हे खूप सारे इथं पेजेसची साईज दिल्या. पण तुम्ही विड्थ कस्टमाइज करायची असेल, मला विड्थ 9 पाहिजे, इथे सिलेक्ट करा, नमलॉक ऑफ असेल तर ऑन करून घ्या. या ठिकाणी नमलॉक ऑन केलं मी, इथे टाईप करून. ठीक आहे, विड्थ आहे एवढं, मला 12 करायचं आहे. हाईट, विड्थ 9 झालं आणि 12 हाईट. या ठिकाणी बघा ओके करतोय, झालं. थोडं कस्टमाइज होऊन गेलेलं आहे. A4 पाहिजे तर मला A4 साईजच पाहिजे, तुम्ही A4 साईजवर क्लिक करणार, पेजेस तुम्हाला ऍडजस्टमेंट होताना दिसेल. त्यानंतर आहे कॉलम्स. आता कॉलम कसं द्यायचं आहे बघा, तुम्ही न्यूजपेपर मध्ये पाहिलं असणार, तिथून सुरुवात असते या बाजूने परत दुसऱ्या बाजूने सुरुवात असते, मग एक लाईन वगैरे देऊन राईट खालून सुरुवात असते, आहे का नाही? चला असो, या ठिकाणी बघा इथं मी 1 2 3 वेगळं दिलं, मी 3 लाईन घेतो, 3 कॉलम आलेले आहेत. इथं 2 कॉलम म्हणजे 2. पण इथं मी दिसत नसेल तर मी झुमिंग वाढवतो बघा इथून पहिले आहे.
पण याच्यामध्ये या टेक्स्ट मध्ये तर झुमिंग जो आहे तो कमी आहे एरिया किंवा जास्त आहे. समजा मला जवळ जवळ पाहिजे, तिथं बघा कॉलम मध्ये जायचं आहे, मोर कॉलम मध्ये क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं कॉलम नंबर ऑफ कॉलम किती पाहिजे इथून वाढवा, वाढवणे असं कमी करणे. 2 आहे तर 2च ठेवतोय. पण याच्यामध्ये जर लाईन वगैरे काही ऍड करायचं, लाईन बिटवीन दिलाय म्हणजे अशी लाईन ड्रॉ होईल. बघा दिसतंय ना ब्लॅक कलर बघायचं. आणि आता हे लाईन कोणाला द्यायचं, पॅराग्राफला द्यायचं आहे की दिस पॉइंटला द्यायचं आहे. होल डॉक्युमेंट म्हणजे संपूर्ण याला येईल. आणि मी म्हटलं होतं की याच्यामध्ये डिस्टन्स पाहिजे, तर तुम्हाला बघा हा जो स्पेसिंगचा एरिया आहे आणि विड्थ आहे तो कमी करून घ्या. ओके केलं बघा, हे जवळ आलेलं दिसेल आणि लाईन पण ड्रॉ झाली दिसेल. न्यूजपेपर मध्ये जवळ जवळ दिलं जाते स्पेसिंग वगैरे. आणि मला जसं आहे तसं ठेवायचं आहे, तर मी नॉर्मली वगैरे 1 कॉलम करून घेतोय म्हणजे कॉलम ऍडजस्ट झालेले आहे. आता आहे ब्रेक्स. काय ब्रेक, आणि तुम्ही पेज ब्रेक शिकलेले असणार. आता पेज ब्रेक म्हणजे काय, जिथं तुमचा माऊस पॉइंटर असेल तिथली टेक्स्ट दुसऱ्या पेजवर सुरुवातीला येऊन जातं. जसं की मला इथूनचे टेक्स्ट दुसऱ्या पेजवर पाहिजे सुरुवातीला, मिडल ठिकाणी इथे कसं ठेवलं बघा, ब्रेक मध्ये पेज ब्रेक आलं का, दुसऱ्या पेजच्या सुरुवातीला. आता मी काय करतो बघा, इथून पॅराग्राफ तयार करतो, सॉरी कॉलम तयार करतो 2 हल्ल्यात. परंतु हा जो स्पॉन्सर पासूनचा आहे, स्पॉन्सर बाय महाराजा, मला या बाजूच्या कॉलम मध्ये पाहिजे, तिथं ब्रेक मध्ये जायचं बघा, ब्रेक. आता इथे कॉलम ब्रेक, काय कॉलम ब्रेक बघा. कॉलम मध्ये काय म्हणते, इंडिकेट दॅट द टेक्स्ट फॉलोइंग दॅट कॉलम ब्रेक विल बिगिन इन द नेक्स्ट कॉलम. म्हणजे काय म्हणताय, कॉलम इथं जिथं कर्सर आहे तिथलं जे टेक्स्ट आहे ते दुसऱ्या कॉलमच्या इथं स्टार्टिंग जाते. आलं. आणि परत मला हे जे टेक्स्ट आहे मला लेफ्ट साईडला सुरुवात करायची. मग अशा वेळेस टेक्स्ट रॅपिंग इमेज साठी यूज होतो, कारण सेपरेट टेक्स्ट अराउंड ऑब्जेक्ट ऑन वेब पेजेस सच एज कॅप्शन टेक्स्ट फ्रॉम बॉडी टेक्स्ट. बरोबर तसं नाही, आपल्याला बघा इथं पण आहे नेक्स्ट सेक्शन ब्रेक मध्ये, नेक्स्ट पेज इन्सर्ट अ सेक्शन ब्रेक अँड स्टार्ट अ न्यू सेक्शन ऑन द नेक्स्ट पेज. आपल्याला नेक्स्ट पेज म्हणजे जातो पण ब्रेक अप्लाय होतो, सेक्शन ब्रेक. बट मला तसं नाही करायचं, कंटिन्यूअस करायचं. बघा इथं काय दिलंय, कंटिन्यूअस ब्रेक. इन्सर्ट अ सेक्शन ब्रेक अँड स्टार्ट अ न्यू सेक्शन ऑन द सेम पेज. म्हणजे काय म्हणताय, सेक्शन तर पडणार बट सेम पेज मध्ये राहील. म्हणजे हा जो टेक्स्ट आहे हा फ्रॉम पासूनच हा टेक्स्ट लेफ्ट साईडला येऊन जाईल. ते बघा, आणि इथे बघा कंटिन्यू ब्रेक हे बघा, इथून टेक्स्ट इकडच्या बाजूने सुरुवात झाली आहे डाव्या बाजूला. अशा प्रकारे तुम्हाला ब्रेक्स वगैरे अप्लाय करता येते. इवन आणि आर्ट दिलेला तुम्हाला दुसऱ्या पेज आणि पहिला तिसरा पेज असं पण ब्रेक वगैरे अप्लाय करता येते, बट सध्या गरज नाही त्याची. त्याच्यानंतर पहा हायपन, काय दिलं आता हायपन. इथं हायपेनेशन काय असते, हायपेनेशन बघा. हायपेनेशन म्हणजे काय, एखादा वर्ड हा मला एबीसी सरळ लिहायचं होतं पण ऍक्युरेट वगैरे होत नसेल तर आपण अर्ध डॅश देतो, पूर्ण वर्ड होत आणि अर्ध बाकीचं उरलेलं वर्ड खाली लिहितो. जसं की इथं दिलेलं चेंज हायपेनेशन. वेन अ वर्ड रन्स आउट ऑफ रूम, word normally move it down to the next line. When you turn on hyphenation, word hyphenates it instead, just like you see in book or magazines. Hyphenating help create more uniform spacing and save space in your document. म्हणजे तुम्हाला जो स्पेस अधिक जात आहे तो आपल्याला कमी करता येते. तर कसं बघा, या ठिकाणी क्लिक करतोय, मॅन्युअली करतोय बघा, मॅन्युअली. इथं मुवमेंट दिला तर मूव आणि मेन्स येस केलं बघा. अजून कोणता आहे, सेप आणि रेड सेपरेट येस. आता बघा मी रिझर्व दिला ना, मी याला कॅन्सल करून घेतो, नो नाही कर कॅन्सल. तो हा जो वर्ड आहे सर्व रिझर्व हा इकडच्या बाजूला घेऊन जाईल, मी कॅन्सल करतो. हे बघा खाली आलेला आहे, म्हणजे इथलं स्पेस वगैरे वाचवण्याचे काम हायफिनेशनचं राहते, एवढं आपण वाचवलं नाही, कॅन्सल केलं. त्याच्यानंतर आहे पॅराग्राफ ग्रुपमध्ये इंडेंट आणि स्पेसिंग. पॅराग्राफ स्पेसिंग तुम्ही शिकलेले आहात. आता इंडेंट काय असते बघा, सपोज या ठिकाणी मी छोटे छोटे पॅराग्राफ घेतो,
इथे घेतलेला पॅराग्राफ आणि हा जो पॅराग्राफ आहे ते फॉलोइंग ब्रिटिश गव्हर्नमेंट अनाऊन्स हा जो पॅराग्राफ दिलेला आहे मला उजव्या बाजूला पाहिजे, राईट बाजूला. इथून बघा कसं पाहिजे, उजव्या बाजूला पाहिजे. तर इथं लेफ्ट इन वाढवायचं बघा, राईट साईडला चाललं जाते आहे कमी जास्त स्पेसिंग. पण याच्यामध्ये स्पेसिंग पण आहे बिफोर आफ्टर बघा, कमी करता येते वाढवता येते. हा आफ्टर मध्ये वाढणार आणि तो बिफोर मध्ये कमी जास्त होईल. हा आफ्टर मध्ये इथं स्पेसिंग दिलं. पण मला हा पॅराग्राफ मला पाहिजे आता लेफ्ट साईडला पाहिजे तर राईट हँड वाढवा. बस सिलेक्ट केलं, लेफ्ट साईडला पाहिजे तर राईट हँड. पण मला दोन्ही बाजूला पाहिजे, इकडून वाढवा थोडं, लेफ्ट हँड वाढवा, राईट हँड वाढवा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं ठेवता येतो. आणि आफ्टर मध्ये स्पेसिंग हा जवळ येत आहे, त्याला इथून किंचित वाढून घ्या बघा. इथून वाढताना तुम्हाला दिसतंय व्यवस्थित असं तुम्हाला स्पेसिंग वाढत आहे. आणि आता तुम्हाला हे अरेंज ग्रुप मध्ये तुम्हाला पोझिशन ड्राफ्टर दिलं आणि पोझिशन ड्राफ्टर तुम्ही शिकलेला मित्रांनो शेप ग्रुप मध्ये. कसं, ज्या वेळेस आपल्याजवळ एखादा ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट म्हणजे पिक्चर शेप कोणताही असू शकतो, ठीक आहे, ऑब्जेक्ट असेल तेव्हाच तुम्हाला हे बाकीचे फंक्शन दिसतात पोझिशन ड्राफ्टर. आता हा शेप फॉर्मॅट झाला. इथं बघा आपण लेआउट टॅब शिकतोय, तर लेआउट टॅब मधून पण तुम्हाला इथं दिलं बघा शेप्स वगैरे. रॅप टेक्स्ट क्लासमध्ये घेऊन जाणे, तर पिक्चरला घेऊन जाणे, शेपला पण येता येते बघा. मला हायलाइट करायचं काम करतो एक प्रकारचं, आणि ब्रिंग फॉरवर्ड मागे पुढे वगैरे आणणे. चला इकडे बाकीचे शिकलेले आहात. कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो, बाय बाय.